मंडळी नमस्कार. मी उत्तम कुमार एबीसी न्यूज नेटवर्कच्या मराठी भागात आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण चर्चा करणार आहोत विद्रोही साहित्य संमेलन आणि या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वाटचालीबाबत. यंदाचं 19वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगरात 21, 22 आणि 23 फेब्रुवारीला भरणार आहे. संविधान मूल्यांना समर्पित सत्यशोधक समाजाची 150वी वर्षपूर्ती, माफ करा, 191वी वर्षपूर्ती आणि भारतीय प्रजासत्ताकाचं अमृत महोत्सवी वर्ष हे या संमेलनाचं वैशिष्ट्य आहे. पुरुषसत्ताक संस्कृतीच्या विरोधात 1999 पासून सुरू असलेल्या या चळवळीच्या संमेलनाला गतवर्षी उदंड यश मिळालं होतं. या संमेलनाच्या अनुषंगानंच पुरुषसत्ताक संस्कृतीबाबत आणि अजूनही निर्माण होणाऱ्या त्या संबंधित अनेक प्रश्नांवर आपण संवाद साधणार आहोत. या संमेलनाच्या आयोजनाबाबत आणि त्याच्या अनुषंगाने या संपूर्ण चळवळीबाबतच या संमेलनाच्या मुख्य आयोजक, विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्यप्रमुख आणि सत्यशोधक विचारांच्या प्राध्यापिका प्रतिमाताई परदेशी यांच्याकडून. प्रतिमाताई, मी या शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम विद्रोही मराठी साहित्य संमेलन आपलं पुढच्या महिन्यात होत आहे. मी पहिला प्रश्न तोच विचारू इच्छिल. गेल्या वर्षी तुडुंब प्रतिसाद मिळाला होता, यंदा कसं नियोजन आहे? यंदा मराठवाड्याचं सांस्कृतिक राजधानीत असणाऱ्या औरंगाबाद संभाजीनगरमध्ये हे साहित्य संमेलन होत आहे आणि त्यामुळे एक वेगळ्याच संपूर्ण उत्साहाचं वातावरण आहे. मराठवाड्याच्या परिसरामध्ये एक वारसा वेगवेगळ्या विचारांचा, संप्रदायांचा लाभलेला आहे. म्हणजे एक वारकरी चळवळीचा वारसा जसा त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसतो, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी सुरू केलेली आहे. मिलिंद कॅम्पसचा संपूर्ण म्हणजे दलित चळवळीचं माहेरघर म्हणून संभाजीनगर ओळखलं जातं. याच्या सोबतच वेगवेगळ्या चळवळी या आपल्याला मराठवाड्यामध्ये वाढलेल्या दिसतात आणि मराठवाडा हा नेहमीच अशा वैचारिक आंदोलनांमध्ये अग्रेसर राहिलेला आहे आणि त्यामुळे 19वं विद्रोही साहित्य संमेलन तिथे आयोजित करत असताना जो तरुणांचा, बुद्धिजीवींचा, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि पाठिंबा हा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर निश्चितच जाणवतोय आणि मागच्या वर्षीच्या संमेलनापेक्षा या वर्षीचं संमेलन हे अधिक अधिक उंची गाठेल असा विश्वास आम्हाला हे संघटित करत असताना निश्चितच वाटतंय. किती साधारणतः साहित्यिक, वाचक, प्रकाशक मंडळी हजेरी लावतील असा अंदाज आहे? 19वं संमेलन आहे आणि मागची 5 संमेलनं विशेषतः म्हणजे नाशिकचं संमेलन जे झालं, त्याच्यानंतर उदगीरला झालं, त्याच्यानंतर वर्धा, अमळनेर आणि आता 19वं आहे. आणि मागची 5ही संमेलनं ही आम्ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आमने-सामने घेतलेली होती आणि तिकडच्या खुर्च्या खाली आणि रसिक प्रेक्षकांचा संपूर्ण पाठिंबा हा विद्रोही साहित्य संमेलनांमध्ये उत्स्फूर्त सहभाग हा राहिलेला आहे आणि या सर्वांचं रेकॉर्ड ब्रेक असं हे संमेलन निश्चित करेल. म्हणजे केवळ गर्दी नाही, तर दर्दी, रसिक, साहित्यिक, वाचक, अभ्यासक हे याच्यामध्ये जोडले जाणार आहेत. आनंदाची गोष्ट आहे की आता महाराष्ट्राच्या सोबतच बेळगाव, निपाणी म्हणजे सीमावर्ती भागातनं लोक आता विद्रोहीच्या संमेलनांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग देत आहेत. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर भारतातून साहित्यिकांचा आणि प्रतिनिधींचा विचारणा आणि आम्ही कसं यायचंय याच्याबद्दलचे आम्हाला संपर्क सुरू झालेले आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये विद्रोहाला तर इथल्या लोकांनी कायम प्रतिसाद दिलाच, पण त्याच्याही सोबत आता इतर राज्यातून येणारे प्रतिनिधी यांची संख्या वाढत चाललेली आहे. या संमेलनामध्ये सर्वात संयोजनामध्ये पुढाकार हा स्त्रियांचाही राहिलेला आहे आणि जेव्हा स्त्रिया संयोजनामध्ये मोठा सहभाग घेतात, तेव्हा एका वेगळ्या उंचीवर संमेलन किंवा कोणताही कार्यक्रम हा जात असतो आणि 19वं विद्रोही साहित्य संमेलन आम्ही अजूनही ठिकाण जाहीर करत नाही आहोत, कारण की आम्हाला ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय, एक संमेलनाचं ठिकाण ठरवत असताना असं लक्षात आलं की नाही, इतके लोक येणार आहेत तर हे आपल्याला मैदान पुरणार नाहीये.
म्हणून आम्ही औरंगाबाद ओके. संभाजीनगर मधलं सर्वात मोठं मैदान कुठलं आहे, जिथे पुस्तक हं, विक्रेत्यांचा स्टॉल हा आमच्या संमेलनाचा भाग आहे. आमचे सगळे मंडप हं, म्हणजे युवा मंच आहे, बालमंच आहे, मुख्य मंडप आहे. याच्यासह सर्व हं, तिथे साहित्य नगरी उभी करणं, याच्यासाठी आम्हाला हं, मोठी मैदानं शोधावी लागतायत आणि पुढच्या हं. 2-4 दिवसामध्ये ते मैदान आम्ही निश्चित करू. म्हणजे हा एक प्रकारचा आनंद आहे, की यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद सीमावर्ती भाग आणि महाराष्ट्र सर्व भागातून आहे. महाराष्ट्र. आणि साहित्य अपेक्षा. संमेलनाची आता लोक वाट पाहायला लागलेत, की विद्रोही कुठे होणार, कधी होणार आणि आपल्याला त्याच्यामध्ये कसं सहभागी हं. होता येईल. तुम्ही उल्लेख अ, केला ताई या की गेल्या संमेलनामध्ये 5-6. बोला, बोला. त्याचं थोडक्यात स्वरूप असं राहील 2 म्हणजे सांगा. हं, 21, 22 आणि 23 फेब्रुवारीला हे संमेलन होतंय. 21 तारखेला एक हं, सांस्कृतिक संपूर्ण जागर हा केला जाईल. एखादं हं, फुल लेंथचं नाटक हे पूर्वसंध्येला शाहिरी जलसा आणि दुसऱ्या दिवशी मुख्य हं, कार्यक्रमांना सुरुवात होईल 22 आणि 23 म्हणजे विचार यात्रा असते आपली, उद्घाटन सत्र असतं. 3 परिसंवाद, हं, 3 कवी संमेलनं, बालमंच, गटचर्चा अ, असा संपूर्ण हं, एक सांस्कृतिक माहोल, साहित्यिक माहोल हा 3 हं, दिवसांमध्ये अ, औरंगाबाद, हं. संभाजीनगर शहरामध्ये सर्वांना अनुभवता येणार आहे. सुंदर. ताई मला असं विचारायला आवडेल की गेल्या 5-6 वर्षामध्ये तुम्ही म्हणालात की प्रस्थापितांचं साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन हे शेजारी शेजारी भरायची आणि गेल्या काही वर्षांमध्ये शेजारचा मांडव अक्षरशः ओस पडायला लागला होता. गेल्या वर्षी तर विक्रमी गर्दी विद्रोही साहित्य संमेलनांना झाली आणि उदंड प्रतिसाद मिळाला. यावर्षी प्रस्थापितांचं साहित्य संमेलन दिल्लीला भरतंय. साधारणपणे अशी ही परंपरा आपण यंदा मोडली आहे. महाराष्ट्रातच राहणं पसंत केलंय. खरंच आता महाराष्ट्राबाहेर मराठी साहित्य संमेलन येण्याची गरज आहे. तुमचं काय मत आहे यावर? पहिली गोष्ट म्हणजे आम्ही तर असं मानतोय, की 5 संमेलनं मात दिल्यानंतर बिचारे दिल्लीला पळाले. म्हणजे दिल्लीला तुम्ही ज्या भाषेबद्दल, ज्या संस्कृतीबद्दल सगळं म्हणणार आहात, त्याचे बहुसंख्य लोक ज्या हं, भागामध्ये तिथे संमेलनं मोठ्या संख्येनं झाली पाहिजेत, हा आमचा विचार आहे. हे आमचं म्हणणं राहिलेलं आहे. दिल्लीला साहित्य हं. संमेलन घेत असताना त्यांनी 2-3 गोष्टी केलेल्या आहेत. पहिली गोष्ट त्यांच्या आयोजकांकडनं आम्हाला एक पत्र पण आलं, की तुम्ही बरं, दिल्लीमध्ये वेगळं संमेलन घेऊ नका, तर आमच्यामध्ये तुम्ही सहभागी बरं. व्हा. तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं, "अरे तुम्हाला विद्रोहीची भूमिकाच कळलेलीच नाहीये आणि इतकं जर विचार दारिद्र्य हां, असेल, तर तुम्ही अखिल भारतीय असल्याचा दावा काय करता?" याचं कारण विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा खरं तर जाहीरनामा काय आहे? तो महात्मा फुल्यांनी न्यायमूर्ती रानडेंना लिहिलेलं पत्र आहे, की ज्याच्यामध्ये महात्मा हं, फुले असं म्हणतात, की तुमचा आणि आमचा मेळच बसत नाही. मग तुमचा आमचा मेळ बसत हं, नसेल, तर तुमच्या संमेलनांमध्ये आम्ही कसं काय येऊ? तुमच्याकडे कसे हं, साहित्यिक आहेत? साहित्यिक मुळात कसे असले पाहिजे? महात्मा फुल्यांनी एक चांगला ते पत्रामध्ये उल्लेख केलाय, की तुमच्या साहित्यामध्ये अखिल मानवाचं हित होईल, अशा विचारांचं बीज हं. असलं पाहिजे. आणि ते खरं आहे. तुमच्यात नाही म्हणून आम्ही तुमच्या ग्रंथकार सभांमध्ये येणार नाही. आणि फुल्यांनी ही ऐतिहासिक जबाबदारी आमच्यासारख्यांवर टाकली असं आम्हाला वाटतं, की ते असं पत्रात म्हणतात, हं, की जेव्हा आमचे ग्रंथकार तयार होतील, ते तेव्हा स्वतःच्या ग्रंथकार सभा भरवतील. त्यामुळे आम्ही आमच्या स्वतंत्र हं, ग्रंथकार सभा भरवणार आहोत. जोपर्यंत त्यांचं स्वरूप हे म्हणजे आमच्या परिभाषेत भांडवली हं, पितृसत्ताक, जातीयवादी राहील, तोपर्यंत हं. त्यांच्यामध्ये जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पाचर हं, महात्मा फुल्यांनी मारलेली आहे आणि ती विचारांची आहे. त्यामुळे हं, दिल्लीला त्यांच्यासमोर जायलाच पाहिजे हा मुद्दाच नाही. मुद्दा विचारांच्या संघर्षाचा आहे आणि आत्तापर्यंत हं, जी 18 साहित्य संमेलनं विद्रोहींनी घेतली, ती प्रत्येक समोरासमोर झालेलीच नाहीयेत. ती अलीकडची ही हं. 5 आणि आधीची 2 पास्ता. सोलापूरचं आणि मुंबईचं हो. अशी 7च संमेलनं खरं हं, तर आमने-सामने झालेली आहेत. पण म्हणजे हं. संमेलन फक्त त्यांच्या विरोधाला विरोध असं आमचं नसतंच. तर एक पर्यायी नाहीच आहे. संस्कृतीचा, एक समतावादी सत्यशोधक हं, संस्कृतीची उभारणी हा मुख्य अजेंडा आहे. हं. महात्मा फुल्यांचं पत्र मुख्य अजेंडा आहे. म्हणून दिल्लीला जाण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही एक. आणि दुसरं एक कारण मला स्पष्टपणे लक्षात आणून द्यायचंय,
की झालंय काय, की अलीकडची 5-7 संमेलनं मागची त्यांची तुम्ही पाहिलीत अखिल भारतीयची, हं, तर ती सरकारी हं, संमेलनं झालेली होती. म्हणजे कलेक्टर हं. कचेरीमध्ये साहित्यिकांच्या कलेक्टर मीटिंग घेतात. म्हणजे आयोजक संस्था नाही, महामंडळ नाही. तर हा एक हं. विनोदी भागच होता. नाही. कारण की सरकारी कार्यक्रम हां. सरकारने घ्यावेत. पण संमेलन सरकारनं ताब्यात घेतलेलं अलीकडे आणि यावर्षी तर असं हं, हं. दिसतंय, की ते पक्षीय संमेलन होतंय. एका पक्षाचे सर्व हो. लोक आता उद्घाटक आणि काय-काय अच्छा. तिकडे येतील. सत्ताधारी वर्गाचं संपूर्ण संमेलन होतंय आणि या बदलत्या स्वरूपात एवढा वैचारिक अनागोंदी जिथे आहे, तिथे आपण जाऊन वेगळा काही करावं याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये घट्ट पाय रोवून उभं राहावं आणि आता ते मुख्य प्रवाह नाहीत हे आम्ही सांगायची गरजच राहिलेली नाही. आम्हीच मुख्य प्रवाह आहोत वाक्य. मराठीचा आणि महाराष्ट्रामध्ये म्हणून हे 19वे साहित्य संमेलन घेऊन आम्ही पुन्हा एकदा त्याच्यावर शिक्कामोर्तब करणार आहोत. इकडे वैचारिक गोंधळ उडालाय असं तुमचं म्हणणं आहे. मुळातच मराठी वाचकांसाठी, मराठी साहित्यिकांसाठी संमेलन घ्यायचं तर ते मराठी भूमीत घ्यायला पाहिजे, महाराष्ट्राच्या भूमीत घ्यायला पाहिजे. जेणेकरून अनेक वाचक, मराठी साहित्यिक, मराठी प्रकाशक, मराठीवर प्रेम करणारी असंख्य सामान्य माणसं तिथपर्यंत पोहोचतील. असं तुमचं म्हणणं आहे. अगदी रास्त आहे. पुढचा एक अत्यंत भावणारा मुद्दा तुम्ही एकच मांडलात, त्याच्यातलं सांगते, की एकच हां, थोडं. हां, हां. अ, मराठी प्रकाशकांबद्दल सुद्धा त्यांनी पण नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी हं, त्यांना पत्र दिलंय, हं, की तुम्ही इतक्या दूर हं, संमेलन घेताय आणि त्यामुळे आम्ही मागचे तुमचे अनुभव पाहता. म्हणजे संमेलन जिथे घडतंय त्याच्या 10 कोस दूर पुस्तक विक्रीची ही दुकानं हं, ठेवायची. तर हे तुम्ही हं, जे काही करता तुमचा एकूण व्यवहार तो अत्यंत निंदनीय आहे आणि यावर्षी आम्ही तुमच्या हं. संमेलनात स्टॉल घेऊन घेणार नाही. असं प्रकाशक संघटनेने बरं. सांगितलंय. आणि नंतर ते आम्हाला भेटलेत पुण्यात आणि ते म्हटलेत, की हं, तुम्ही संमेलनाची मोठी जागा याच्यासाठी सुद्धा निवडा, कारण की आम्ही हं, बरीच जण हं, तुमच्या हं. संमेलनामध्ये येणार आहोत. म्हणजे राग विद्रोहीच फक्त बरोबर. व्यक्त करतंय असं नाही. प्रकाशकांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवरचा विद्रोह हा निश्चितपणे यंदाच्या वर्षी केलेला आहे. ताई माझं मत असं आहे, माझं म्हणणं आहे, की वाचकांनी किंवा मराठीवर प्रेम करणाऱ्या, मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या माणसांनी ठरवलंय, संमेलनाशी घेणं, ज्या साहित्यामध्ये सामान्य माणसाचा आवाज आहे, ते साहित्य निर्माण व्हायला पाहिजे आणि त्या साहित्याची साधारणपणे संमेलनामध्ये चर्चा व्हायला पाहिजे, की जी चर्चा तुम्ही घडवून आणत आहात गेल्या काही वर्षांपासून आणि म्हणूनही कदाचित मराठी वाचकांचा ओढा, प्रकाशकांचा, साहित्यिकांचा ओढा तुमच्याकडं येत असावा असं मला वाटतं. तुम्ही मध्यंतरी आता 2-3 मिनिटांपूर्वी एक शब्द वापरला, पुरुष सत्ताक संस्कृती जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत अजूनही 99 पासून तुम्ही विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून याच्यावर लढा देतच आहात, की पुरुष सत्ताक संस्कृतीला विरोध म्हणून. अजूनही आहे पुरुष सत्ताक संस्कृती? 100% उलट आपल्याकडची ही पितृप्रधान संस्कृती ही नवीन-नवीन रूपं घेऊन आपल्याला आकाराला येताना दिसते. म्हणजे हा संघर्ष खरं तर बरं. काही काळाचा 10 वर्षाचा, 5 वर्षाचा, 100 वर्षाचा असा नाही. जोपर्यंत ही व्यवस्था संपणार नाही. तोपर्यंत ह्या पद्धतीचं हं, शोषण, या प्रकारच्या विषमता या चालू राहतात आणि म्हणून एक सामाजिक हं, क्रांतीची त्याच्यासाठी आवश्यकता असते आणि सामाजिक क्रांती हं, करायची असेल तर त्याच्यासाठी विचारांची क्रांती झाली पाहिजे आणि या विचारांची घुसळण आम्ही विद्रोहीच्या माध्यमातून 99 सालापासून करण्याचा प्रयत्न करतोय. ही हं, संपूर्ण पुरुषप्रधान संस्कृती जी आहे, आपण अलीकडची उदाहरणं जरी पाहिलीत, म्हणजे स्त्री हिंसाचाराच्या हं, घटना जरी आपण पाहिल्या, तर आधीच्या काळात ज्या हं, पद्धतीचा स्त्री हिंसाचार होता, म्हणजे कौटुंबिक हिंसाचार असेल, स्त्रियांना घरात होणारी मारहाण असेल, त्याचं स्वरूप आजच्या हं. काळामध्ये अत्यंत आपल्याला बदललेलं दिसतं. म्हणजे जसं बरं. करण वाढलं, जसजशी हं, जागतिकीकरण वाढलं, एक चंगळवादी संस्कृती आली आणि त्या चंगळवादी संस्कृती, तिची हातमिळवणी इथली जाती व्यवस्था, इथली पुरुषसत्ता यांच्यासोबत आपल्याला होताना दिसते आणि त्यामुळे स्त्रियांचं हं, शोषण, त्यांच्या वाट्याला येणाऱ्या विषमता, या वेगवेगळ्या प्रकारचं हं, स्वरूप आपल्याला धारण करताना दिसतात. म्हणजे अशी कल्पना हं, आपण 10 वर्षापूर्वी केली नसती, की कुणीतरी हं, एक प्रियकर किंवा नवरा, तिचा जीवनसाथी हे 4, 6, 8 वर्ष एकत्र राहतात, पटत नाही आणि म्हणून बायकोच्या खांडोळ्या करणं, कुकरमध्ये शिजवणं,
पेट्रोल टाकून पेटवून देणं यासारख्या घटना आपण कल्पनाही नव्हती केली. म्हणजे स्त्री हं, हं, हिंसाचाराचं हं, इतकं बिभत्स टोकाचं स्वरूप आपल्याला आज आलेलं हं, दिसतंय आणि त्यामुळे आव्हानं हं, मोठी आहेत आणि ही आव्हानं आहेत म्हणूनच त्याच्याबद्दल अधिक बोललं पाहिजे. तुम्हाला हं, या पुरुष प्रधान संस्कृतीच्या विरोधातला लढा हा वेगवेगळ्या पातळींवर करावा लागतो. म्हणजे जेव्हा मी हं, विद्रोहीच्या संदर्भात सांगते, जेव्हा विद्रोही हं, सांस्कृतिक चळवळ ही आयोजक संस्था आहे. एखादी संस्था आपण हं, उभी करतो, एखादी संघटना आपण उभी करतो, तिच्या मागे एक विचार असतो. तो विचार तो विचार पितृप्रधान संस्कृतीला, पुरुषसत्ताक संस्कृतीला आव्हान देणारा आहे की नाही? म्हणजे आमचं हं, विद्रोहीवाल्यांचं पहिलं म्हणणं विद्रोही सांस्कृतिक चळवळ ब्राह्मणी भांडवली पुरुषसत्ताक मूल्यांच्या विरोधात आहे. हे आम्ही सातत्यानं सांगत हं, आलो, ही आमची भूमिका आहे. जी फुल्यांपासून बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, अगदी आधी शिवाजी महाराज हे सर्व चालत आलेली आहे. आणि म्हणजे एक तुमचं ब्रीदवाक्य काय, तुम्ही कुठल्या विचारांचा पुरस्कार करताय आणि ज्या विचारांचा पुरस्कार करताय, त्या पद्धतीनं तुमची संघटनात्मक बांधणी आहे की नाही? तुम्ही जी संमेलनं हं, भरवता, त्याच्यामध्ये तुम्ही स्त्रियांना प्रतिनिधित्व, स्त्रियांना अध्यक्ष, उद्घाटक केलेलं आहे की नाही? या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही विचार हं, मानत असाल, तर तुमच्या कृतीमध्ये तो दिसतो आणि आम्हाला याचा अभिमान आहे, की कोणी मागणी केली म्हणून नाही. कुणीतरी आम्हाला त्यात हं, हं, समाविष्ट करून द्या म्हटलं म्हणून नाही. पण विद्रोहीच्या हं, सांस्कृतिक चळवळीत तर मी आज राज्याचे अध्यक्ष आहे. याच्या आधी आमचे 3-4 हं, अध्यक्ष होऊन गेलेत. म्हणजे निर्णय घेण्याच्या केंद्रस्थानी स्त्रिया प्रमुख स्थानी हं. विद्रोहीमध्ये तुम्हाला दिसतील. तारा दिस रेड्डी असतील, उर्मिलाताई पवार असतील यांच्यासारख्या संमेलनाध्यक्ष झालेल्या आहेत. स्वागत अध्यक्ष डॉक्टर अंजुम कादरी, उद्घाटक हं, हं, डॉक्टर उमा चक्रवर्ती, सुशीला टाकबोरे म्हणजे अशा असंख्य स्त्रिया वेगवेगळ्या जाती धर्मातनं येणाऱ्या स्त्रिया या विद्रोहीच्या हं, सगळ्या नेतृत्वस्थानी म्हणजे संमेलन असेल असेल, संघटन करण्यासाठी असेल, कार्य करण्यामध्ये असेल, बोलण्यामध्ये असेल, हं, या आपल्याला खांद्याला खांदा लावून सोबत लढाईमध्ये असलेल्या दिसतात. आणि हे का घडतं? हं, तर त्याचं कारण विद्रोहीनं जो पुरुषप्रधान संस्कृतीच्या विरोधात विचार दिला, त्याच्यातून आत्मभान हं, हं. जागृत होऊन एक कॉन्फिडन्स वाढून स्त्रिया त्याच्यामध्ये मोठ्या संख्येनं आपल्याला सहभागी होताना दिसतात. आणि आमच्या सोबत असणारे पुरुष कार्यकर्ते त्यांना अजिबात याच्यात न्यून वाटत नाही, की एक बाई प्रमुख आहे आणि मग हिच्या नेतृत्वाखाली कसं काय सगळं काम. संघटित करायचं. तर हे पुरुष हं, सत्तेच्या विरोधातलं प्रबोधन हे पोहोचतं आहे, हा हं. आनंदाचा भाग. पण समाजामध्ये जर पाहिलं, तर याच्यासाठी अधिक कृती आपल्याला निश्चितपणे करत राहाव्या लागणार आहेत आणि त्यासाठी विद्रोही कटिबद्ध राहील. खरंय. चळवळ केवळ विचार मांडून थांबलेली नाही, तर चळवळीनं प्रत्यक्ष कृतीमध्ये महिलांना अत्यंत उच्च दर्जाचं स्थान देऊन ते अनेक विचार कृतीतही आणलेले आहेत. आणि विचार इतके हे झालेले आहेत, की ते तुमच्यासोबत काम करणारे पुरुष देखील त्यांना त्यात काही न्यून वाटत नाही. अगदी खरंय. हे आपण पुन्हा साहित्याकडे येऊया. हा सगळा विचार चळवळीमार्फत साहित्यात कसा रुजवला जातोय आणि साहित्यात रुजवणाऱ्या साहित्यिकांना या मार्फत चळवळीमार्फत कशा पद्धतीने प्रोत्साहन दिलं जातंय? अ, विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं एक संमेलन ते दुसरं संमेलन असंच फक्त आपलं कार्यक्षेत्र मानलेलं नाही. हं, याच्यामध्ये हं, वर्षभराच्या मधल्या काळामध्ये वेगवेगळ्या उपक्रम, कार्यक्रम हे विद्रोहीच्या वतीनं आपण घेत असतो. म्हणजे पहिली गोष्ट ही हं. म्हणजे आमची पुढची दिशाच त्या प्रकारची आहे, की आपल्याला काय करायचंय? बरोबर. सर्वोच्च बिंदू, सर्वोच्च हं, संघटनात्मक कृती उच्च दर्जाची साहित्य संमेलन आहे. ज्याच्यामध्ये हजारो हं, लोक सहभागी होतील. पण संमेलनानंतर नवीन लिहिणारे लेखक, नवीन म्हणजे हं, नवोदित कवी यांना अ, यांच्या कार्यशाळा म्हणजे कवितेची कार्यशाळा हं, म्हणजे मान्यवर कवी हं, हं, हे मार्गदर्शन करतील, हं, ते मांडणी करतील आणि नवे जे लिहिणारे लेखक आणि कवी आहेत, ते आपल्या कविता सादर करून त्यात आपण काय केलं पाहिजे याच्या बाबतची दिवसभराची चर्चा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या हं, जिल्ह्यांमध्ये आयोजित करणं. हे विद्रोही साहित्य चळवळ सांस्कृतिक चळवळ करत आली आहे. नवीन लेखकांच्या कार्यशाळा याचं कारण लेखन म्हणजे फक्त कथा, लघुकथा इतकंच नाही. तर इथून सुरू झालेला प्रवास हा तुम्ही
कादंबरीपर्यंत म्हणजे एक मोठ्या कॅनव्हासवर तुम्ही काय प्रकारे लिखाण करू शकता याच्यासाठी या लिहिणाऱ्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते. त्यामुळे मान्यवर जे कादंबरीकार आहेत, प्रथित यश, त्यांना बोलवून या नव्या अ, उद्याच्या कादंबरीकारांसाठीचे कार्यक्रम हे आपण या निमित्तानं घेत असतो. आणि यासोबत जे नवे उमेदीने लिहितायत त्यांच्या पाठीवर थाप दिली पाहिजे. म्हणजे बरेचदा असं व्हायचं आधीच्या काळात आणि जोपर्यंत विद्रोहीचा महाप्रवाह बनला नाही, तेव्हा असं वाटायचं नवीन लेखकांना, की आपल्याला मान्यता मिळवण्यासाठी आपण पलीकडे जाऊयात. पण आता विद्रोही त्यांच्या पाठीवर थाप द्यायला, त्यांच्या कार्याची पावती देण्याचं एक काम म्हणजे नवीन जे लिहितात, कविता संग्रह नवीन आले, त्या कविता संग्रहांचं प्रकाशन करणं, त्याच्यावर चर्चा घडवून आणणं. अलीकडेच पुण्यामध्ये डॉक्टर पी.टी. गायकवाड यांनी कादंबरी लिहिली. म्हणजे ह्याचं उदाहरण याच्यासाठी देतेय, कारण वैद्यकीय क्षेत्राबद्दलचं लिखाण खूपच कमी आहे मराठीमध्ये आणि कादंबरी फॉर्ममध्ये तर नाहीच आहे. आणि अशी जागतिकीकरणानंतर या सगळ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये जी बजबजपुरी झाली आहे, लूटमार एका प्रकारची सुरू झालेली आहे. डॉक्टर पेशंट यांचं नातं म्हणजे ज्याच्यामध्ये नैतिकताच हरवली की काय असं जे स्वरूप आलेलं आहे, या सगळ्यांना कवेत घेणारी एक कादंबरी कोविड नंतरच्या काळामध्ये डॉक्टर पी.टी. गायकवाड यांनी लिहिलेली आहे. आणि अशा कादंबरीवर आपण बीजे मेडिकलचा हॉल म्हणजे हॉल सुद्धा असा होता, जिथे तुम्ही शिकता आहात, तिथे या प्रश्नांची चर्चा ओके. या फॉर्ममध्ये झाली पाहिजे. तर तिथे आपण हा कार्यक्रम घेतला होता आणि त्याच्यासाठी रंगनाथ पठारेंसारखे मान्यवर साहित्यिक हे त्याच्यावर बोलायला आलेले होते. गणेश विस्पुते होते. तर या पद्धतीचे म्हणजे नवीन कादंबऱ्या आल्यात त्याची दखल घेऊन त्याच्यावर चर्चा करणं, नवीन कवी, नवीन लेखक यांना यांच्या कविता संग्रह किंवा कथा कादंबऱ्यांवर चर्चा आयोजित करणं, परिसंवाद आयोजित करणं या प्रकारचे कार्यक्रम आपण त्या वर्षभरामध्ये घेत असतो. आणि याच्याशिवाय एक मोठा पट आहेत. म्हणजे विद्रोहीला काय करायचंय, जे महात्मा फुल्यांनी स्वप्न बघितलं, ते आम्हाला वास्तवात उतरवायचंय. फुले म्हटले, की अखिल मानवाचं हित होईल याची बीज शोधा. तर मला वाटतं लेखकांना ही प्रेरणा देणं विद्रोही सांस्कृतिक चळवळीचं काम आहे, की सगळी माणसं गुण्यागोविंदानं राहतील. म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचा जातीभेद, वर्णभेद, वर्गभेद, स्त्री-पुरुष भेद असे उरणार नाहीत. याच्यासाठी साहित्यिकांनी, लेखकांनी पुढाकार घेतला पाहिजे. या प्रेरणा देणार, लिहिणार ते आहेत, पण प्रेरणा देण्याचं काम आपण निश्चितपणे करू शकतो. आणि ते विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं आपलं महत्वाचं काम केलंय. अगदी बरोबर आहे ताई. गेल्या काही काळातलं साहित्य जरी आपण पाहिलं तरी साहित्यामधलं प्रतिबिंब देखील वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसून येतं. रस्त्यावरचं जगणं किंवा वंचितांचं जगणं किंवा पिचलेल्यांचं जगणं अधिकाधिक साहित्यामध्ये येऊ लागलंय. पूर्वी येत नव्हतं असातला भाग नाही, यायचं. पण अलीकडच्या काळामध्ये त्याचं प्रमाण बऱ्याच अंशी वाढलंय. हा बदल कशामुळे झाला असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट याच्यामध्ये हा बदल अचानक तर होत नसतो हे बरोबर आहे. आणि तुम्ही जसा म्हणला पहिल्या काळामध्ये येत नव्हतं असं नाही, पण त्याचं प्रमाण कमी होतं. तीव्रता आणि संख्या दोन्ही कमी होतं. आणि जे होतं ना, ते एक प्रस्थापिताच्या चौकटीतून डोकावणारं चित्र होतं. म्हणजे उपेक्षितांचे अंतरंग. बाहेरून डोकवत होती लोकं. पण आता ज्यांचे अनुभवाचं प्रश्न आहेत त्यांनी लिहिणं. त्याची सुरुवात आपल्या महाराष्ट्रामध्ये 60च्या दशकात झालेली दिसते आणि एक 70 सालामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे प्रवाह आपल्याला पुढे येताना दिसतात सकसपणे. म्हणजे दलित चळवळीचा परिणामातून दलित साहित्य आपल्याला एकीकडे येताना दिसतं. पण मुंबईसारख्या महानगरांमध्ये ज्या पद्धतीचं वस्त्यांमध्ये जीवन जगावं लागलेलं आहे किंवा महानगरीय संपूर्ण पुस्तक असलं पाहिजे म्हणजे फॉर बाबतीत बाबतीत असे साहित्य आपल्याला लिटिल मॅगझिनच्या निमित्तानं निर्माण झालं.
आणि त्यांच्यापैकी एक तुळशी परब हे विद्रोहीचे अध्यक्ष पण नंतरच्या काळात आपल्याला झालेले दिसतात. म्हणजे दलित साहित्य असेल, लिटिल मॅगझिनची चळवळ असेल, त्यानंतरचं ग्रामीण साहित्य, त्यानंतर आदिवासी साहित्य आलं, त्यानंतर स्त्रीवादी आणि कामगार साहित्य. म्हणजे चळवळी उभ्या राहिल्या, चळवळी आत्मभान देतात आणि त्या आत्मभानातून साहित्याची चळवळ सुद्धा आपल्याला समांतरपणे उभं राहताना दिसते. आता असं झालंय की दडपलेल्या जाती वर्गातले लोक यांचं आत्मभान जागृत झालं कारण ते शिक्षणाच्या प्रक्रियेत आले, ज्ञानाच्या प्रवाहात आले किंवा ते आंदोलनात आले. त्यांच्या जाणीवा विस्तारित आणि आपल्या जाणीवांना वाट मोकळी करून द्यायला कुणी कविता लिहिली, कुणी कथा लिहिली, कुणी कादंबरी लिहिली. तर असं चळवळीचं आणि साहित्याचं नातं एकास एक आपल्याकडे राहिलेलं आहे. आणि जेव्हा चळवळी कुंठित होतात, तेव्हा साहित्य पण कुंठित होतं किंवा मग त्या साहित्याचा प्रकार बदलतो. म्हणजे चळवळ नसताना आलेलं साहित्य जे आहे, ते जरासं आपल्याला पुन्हा एकदा प्रस्थापिताच्या कुशीत राहतं. चळवळ क्षीण झालेली असते. म्हणजे आमचा बाप मी लिहिणारा लेखक पटकन पलीकडच्या करू शकतो. त्याचा विचार जे लिहिल्यापेक्षा वेगळं किंवा राघव वेळ असं नावच आपल्या कादंबरीचं करणारे माणसं आपल्याला दिसतात. तर हे समरसतावादी भूमिका घेणारे असे काही अपवाद सोडले तर चळवळीशी संबंधित असणारे दैनंदिन जीवनात संघर्ष ज्यांच्या वाट्याला आलाय आणि स्थापितांमुळे आपलं हे काही झालेलं म्हणा आपल्या वाट्याला आलेला शोषण आहे हे जे आत्मभान जागृत होतं त्यात आपल्याला विद्रोहाची नातं दिसतं आणि 1960 नंतर सुरू झालेला हा प्रवास नंतर वरवर अनेक संख्येनं अधिक लेखक त्याच्यामध्ये सहभागी झाले. नंतर म्हणजे फक्त दलितमध्ये सुरुवातीला पुरुष नंतर स्त्रिया मोठ्या प्रमाणावर आलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे जे विद्रोही साहित्य आहे त्याच्यामध्ये पुन्हा स्त्री पुरुषांचं भेदाभेद नाहीये. स्त्रिया पण खूप लिहित्या झाल्यात आणि स्त्री पुरुषांनी हे संपूर्ण साहित्य संस्कृतीचं राजकारण गतिमान केलेलं आपल्याला निश्चितपणे दिसतं. खरंय ताई. प्रतिमाताई म्हणतायत की गेल्या काही काळामध्ये अशा पद्धतीचं साहित्य ज्यांनी भोगलंय, ज्यांनी अनुभवलंय, जे त्या सगळ्या जात्यातून आलेत, ते शिकले आणि ते लिहायलाही शिकले आणि म्हणून अशा पद्धतीचं सकस अनुभवाधारित साहित्य निर्माण झालं आणि ते अनुभवाधारित साहित्य, जगलेलं साहित्य जनसामान्यांना अधिक वाचायला अलीकडच्या काळात आवडतंय आणि या सगळ्याचाच भाग ही चळवळ जी आहे, विद्रोही सांस्कृतिक चळवळ असेल किंवा विद्रोही साहित्य संमेलन असेल, त्याला बळ त्याच्यामुळे मिळताना दिसतंय. कारण सामान्य माणसाचं जगणं आता साहित्य द्यायला लागलंय. सामान्य माणसाचं जगणं साहित्य द्यायला लागलंय म्हणणं म्हणजे सामान्य माणूसच आता साहित्यिक व्हायला लागलाय, सामान्य माणूसच लिहायला लागलाय. ती एक विशिष्ट चौकट होती, त्याच्या पलीकडे जाऊन सामान्य माणूस साहित्यिक होऊ लागलाय आणि या चळवळीत येऊ लागलाय आणि म्हणून अशा चळवळींना बळ मिळतंय आणि विद्रोही साहित्य संमेलन देखील पुढच्या महिन्यात जे होतंय, गेल्या वर्षी उदंड प्रतिसाद लाभला, गेल्या काही वर्षात लाभणारा जो उदंड असा प्रतिसाद आहे तो यावर्षी रेकॉर्ड ब्रेक आणखी होईल असाही विश्वास प्रतिमाताईंनी या ठिकाणी व्यक्त केलाय. प्रतिमाताई, आगामी साहित्य संमेलनाला एबीसी न्यूज नेटवर्क तर्फे मनापासून शुभेच्छा देतो. आपणही आपला बहुमूल्य वेळ एबीसी न्यूज नेटवर्क साठी दिलात त्याबद्दलही नेटवर्क तर्फे मी आपले मनापासून आभार मानतो. आपण या ठिकाणी थांबूयात, भेटूया पुढच्या भागात. थँक्यू. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.